लय बेकार हाल. इथून राऊंड होता आपला, असा राऊंड होता, इथून असा टर्न मारून असा इथून एवढा होता. पूर्ण पाणी साचलं राहतं पलीकडं पण इकडं पण. तर एक 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 अडचण येऊच राहिली. आपल्या वाटतं आता गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 97 दिवस आहे. तर चला ग्राउंड करून बघू आपण. हे धुकं नाही आहे, धूर आहे, धूर. हे कचरा जाळते. तर उद्यापासून मास आणणं लागेल आपल्याला. चला, आज पण करण नाही आला. आज पण एकटी प्रॅक्टिस करणं लागणार आपल्याला. त्याचं कंपनीचं काम आलं काहीतरी 2 दिवस. तर चला आता ग्राउंडवर आलो होता आपण. आजचा वर्कआउट काय आहे, कारण काल आपण केला जंप वर्कआउट, जे स्पार्क पॉवर इम्प्रूव्ह होते आपली रनिंग मध्ये, ते वर्कआउट केलं काल. तर जॉगिंग करू आणि मग आज अप्पर बॉडी वर्कआउट आहे आपला. तर चला अप्पर बॉडी वर्कआउटचं बघू आज. तर चला वॉर्मअप झाला. आता वॉर्मअप एवढा करायचा की थोडासा घाम किंवा असा थोडा ताण आला पाहिजे बॉडीला. तर चला, आज वाळला असेल थोडाफार तर राऊंड मारू आपण. नाही वाळलं तर आता शॉर्टकट राऊंड मारू शकतो आपण अलीकडे. तर चला. पूर्ण पाणी साचलेलं ग्राउंडवर आपल्या. अर्ध ग्राउंड पाण्यात गेलं आपलं. जमीन धसू राहिली. लय बेकार हाल. इथून राऊंड होता आपला, असा राऊंड होता, इथून असा टर्न मारून असा इथून एवढा होता. पूर्ण पाणी साचलं राहतं पलीकडं पण इकडं पण. तर एक 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 अडचण येऊच राहिली. आपल्या वाटतं आता उन्हाळा आहे, टेन्शन नाही राहणार. पावसाळ्यावानी तर धिंगाणाच होऊन गेला पूर्ण. तर चला काय करता, आता ऑप्शन नाही. अडचण येतच राहते, त्याचं काय ताण नाही घ्यायचा. पण एक आहे, पण आता सध्याला ग्राउंड तयार झालं तर थोडं फार मस्त धिंगाणा होऊन गेला पूर्ण. आता आपल्याला काहीतरी इकडं नाही तिकडं काही जुगाड करणं लागणार आहे आपल्याला. फावडा आणून आपल्याला इकडं नाही कुठतरी ग्राउंडचं जुगाड करू काहीतरी आपण. आता इकडं ऊस लावलेला आहे, हे बघा. इकडं पण इथं पाणी दिलं तर इकडं पाणी येईन आपलं.
तर चला काहीतरी जुगाड. तर चला आता काय करू आपण, इथंच वरती राऊंड मारू आपण, कारण ग्राउंड तर नाही झालेलं आता आपल्याला. आता ते वाळत पण असा वातावरण असं आहे तर काय 15-20 दिवस लागेल वाळायला आता टोटल, आणि त्याच्यात आकार पाडणं लागेल परत आता राऊंड शेप. तर चला इथंच राऊंड मारू आता आपण. तर आपण नॉर्मल जॉगिंग केली बॉडी गरम होण्यासाठी. तर चला आजचा वर्कआउट काय आहे, आजचा वर्कआउट आपला अप्पर बॉडी वर्कआउट. तर चला हे लय बेकार सीन झाला राव आज. पहिले तोच कोपरा वाळला नव्हता तर डोक्याला ताण आलता, आता अर्ध ग्राउंड वल्ल झालं डायरेक्ट अर्ध. तर चला काय प्रॉब्लेम नाही, बघू आपण काहीतरी. एवढ्या इतक्या अडचण आल्या, बघू अजून काय ट्राय करू. धरणाकडे आहे आपल्याला एक ऑप्शन आता, आणि इकडे एक पाण्याच्या टाकीकडे नवीन एक ग्राउंड केलं पोरांनी, तिकडे एक पण बघू अल्टरनेट करू. मग कधी काही दिवस इकडे काही दिवस तिकडे असं काहीतरी करणं लागेल आपल्याला. तर चला आता थोडीशी वॉकिंग करू आणि मग आजचा वर्कआउटला सुरुवात करू आपण. चला आज करणार आपण अप्पर बॉडी वर्कआउट.
तर अप्पर बॉडीचा वर्कआउट होता आपला, तो कम्प्लीट केला आपण. आणि स्कॉट मारले वेट ट्रेनिंगचे, मिक्सअप केला आज थोडासा. कारण की अप्पर बॉडी जेवढी महत्वाची तेवढी लोअर बॉडी पण महत्वाची. दोन्हीचा पॉवर असेल तेव्हाच आपला परफॉर्मन्स निघतो. तर चला आता हा वर्कआउट कम्प्लीट झाला. आता रेग्युलर मधले आपले सपाटे मारू आपण. सपाटे मारे, स्किपिंग मारायची. ते सपाटे मारले होते आपण, तर बघू. तर चला आपले 3 सेट कंप्लीट झाले. 15-15चे, जास्त नाही मारले आपण. अप्पर बॉडी वर्कआउट होता आज आपला, त्याच्यामुळे रनिंग वगैरे नाही केली काही. उद्या रनिंगचा इव्हेंट आहे, तर आपल्याला काहीतरी ग्राउंड बघणं लागन. नाही तर आपल्याला ते पलीकडचं ग्राउंड किती कसं आहे ते करणला बघायला संध्याकाळी. त्याच्यानुसार करण पण उद्या येणार आहे, त्याचं काम आज संपन. तर मग उद्या आपण तिकडच्या ग्राउंडवर जाऊ. तर आपला स्लो फास्ट इव्हेंट आहे उद्या. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट हा. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. तर चला तर आजचा वर्कआउट झाला. हा शूजचं एक तुम्हाला सांगतो, शूजचा हा घेशान तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याची अप्पर क्वालिटी जेवढी म्हणावं तेवढी खास नाही. हा आउटर सोल आणि याचं शूजचं सोल एकदम बेस्ट आहे. ज्यांना सीन पेन किंवा प्रॉब्लेम होत असला, ज्यांना भरती जवळ आली लवकर कव्हर करायचे, त्यांच्यासाठी हा शूज बेस्ट आहे. त्याची लाईफ जास्त नाही आहे, पण एक खालच्याचे हाय लाईफ, पण वरचे जे हे नेट आहे ना, नेट थोडंसं वीक वाटतं. त्याच्यामुळं बघा तुम्हाला घ्यायचं असलं बेस्ट आहे. पण एवढं आहे तुमचा म्हणजे जेव्हा पेन होईल पाहायचा तो कमी होऊन जाईल. आणि बाकीचं ग्रिप बीप वगैरे एक्स्ट्रा आहे, फक्त हे वरची अप्पर क्वालिटी वाटते, फाटायची शक्यता आहे जास्त याची. जसं यूजवर तुमचा किती यूज करता. हा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा एक शूज असला अल्टरनेट तर मग जमू शकतो. हा मग ह्याच्यावर सगळं करायचं म्हणलं ना तर मग ह्याची क्वालिटी एवढी बिल्ड क्वालिटी एवढी खास नाही ह्याची वरची. तर तरी 7-8 महिने जाईल तुम्हाला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.